एक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना त्रास नको। महायुती सरकारची महत्त्वाची भूमिका। शेतकरी तुमचा कार्यक्रम करून दाखवतील। राजू शेट्टी यांची सरकारला जहरी टीका। गावातच काम 10,000वरती मानधन। संधी कोणाला आणि कुठे करायचा अर्ज। शासकीय नोकरीची आता हमी मिळणार। ग्रामीण भागासाठी प्रक्रिया पारदर्शक करण्यावरती सरकारचा आला आता नवीन भर। कर्जमाफीच्या पोर्टलवरती 2 लाखांपर्यंत डेटा। यादीत फक्त 96,000 शेतकरी। दुसरी यादी कधी जाहीर होणार? पहिल्या यादीत नाव नसल्याने शेतकरी राजा हवालदिल। सरकारकडून कोणत्याही प्रकारची भूमिका अजूनपर्यंत स्पष्ट नाही। 25,000पेक्षा अधिक पगार घेणारे शेतकरीही कर्जमाफीपासून वंचित। लोकप्रतिनिधींनाही तर लाभ नाही। शेतकरी कर्जमाफीतून शिक्षक, कर्मचारी, पंचायत समिती सदस्य यांना वगळल्याने सध्या सगळीकडेच आनंदाचं वातावरण। पीक विमा योजनेतील जाचक निकष कायम। वाढीव हप्त्यासह माथी मारली जुनीच योजना। सोयाबीनचा विमा हेक्टरी 90 रुपयांनी कमी झाला। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असल्याची भावना। विहिरींचे पैसे विनाअट मिळणार। आमदार कैलास पाटील यांनी मागणी करता सरकारकडून अखेर मंजुरी। शेतकऱ्यांच्या विहिरीचे 4 लाख रुपये गेल्या कित्येक वर्षांपासून होते पेंडिंग। अखेर लाभ मिळणार। 2024चे नीट पेपरफुटी प्रकरण। मुख्य सूत्रधारालाच सीबीआयची क्लीन चिट। 20 वर्षांपासून पेपरफुटीची टोळी त्याने केली होती संपूर्ण देशात। नुकसान भरपाई घटली। खरीप पीक विम्यातील अर्जही घटले। आता शेतकरी पीक विमा काढण्यापासून होत आहेत दूरच। शेतकऱ्यांना नाराजी। पेरणीचे अर्धशतक। पावसाचा खंड वाढल्याने शेतकरी होता चिंतित। आता मात्र ऑगस्टच्या सुरुवातीला आणि जुलैच्या शेवटी जबरदस्त पाऊस पडल्याने शेतकरी राजा झालाय प्रचंड आनंदित। दूध भेसळ करणाऱ्यांचे तोंड पोळणार। 10 लाखांचा दंड। जन्मठेपही शक्य। दूध पुरवठा साखळीचे FDIचे कठोर नियम लागू। राज्यभरात कारवाईची मोहीम अतिशय जोरदार। पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा, पण 14 महसूल मंडळे राहणार वंचित। तांत्रिक उत्पादन पद्धतीतील दोषामुळे 14 महसूल मंडळावरती अन्याय। धाराशिव जिल्ह्यातील अपडेट। आतापर्यंत विष पीत होतो की काय? भेसळ थांबताच दुधाचा तोरा वाढला। स्वस्त भेसळीची अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तुटली। तूप 1100 पार तर पनीर 500 रुपयेवरती। दुकानात लागले नवीन दरपत्रक। मुंडींचे कारनामा। अजितदादा गेले आणि बाणगंगा कारखान्याला लागली घरघर। कोट्यवधींची उजबिले थकीत। शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये असल्याने 6 ते 8 महिने उलट तरी शेतकऱ्यांना ऊसाचं बिल आले नसल्याने शेतकऱ्यांचं अखेर कारखान्यासमोरच उपोषण चालू। अजित पवारांचा कारखाना। मार्च एप्रिलमधील अवकाळी पावसाची मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार? प्रतीक्षा कायम। 5,500 बाधित शेतकऱ्यांना 6.25 कोटी मदत मिळाल्याने शेतकरी वंचित। आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे येणार। सरकारने केली आपली भूमिका स्पष्ट। कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर। आता देशातील आणि राज्यातील जवळजवळ 1.5 लाख शेतकऱ्यांचा समावेश आणि धाराशिव जिल्ह्यातील 46,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार पैसे। 2 दिवसात आधार प्रमाणित करून पैसे देण्याला सुरुवात।
पीक विम्याचा फ्लॉप शो 7 दिवसात मुदत संपणार. थकीत भरपाईमुळे शेतकऱ्यांमध्ये उदासीनता. आता 15 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्याची मागणी. कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी अखेर जाहीर. 56 लाखांपैकी 533 शेतकऱ्यांचा या जिल्ह्यात समावेश. पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश. जैन आंदोलनाचा धसका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाची कडक नियमावली. उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार. कोणाला लागू तर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना हे नियम लागू असल्याची माहिती. CJPच्या आंदोलनातून ठाकरे गटाला नवसंजीवनी. भाजप सरकार विरोधातील तरुणाईच्या अन्यायाला सरकार वाचा फोडणार. सरकार ठाकरेंच्या बरोबर. आता शाळेच्या आवारात वडापाव समोसा नाही. शाळांमध्ये ईट वाईट अभियान. जंक फूडवरती निर्बंध. मुंडेंचे थेट आदेश. शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा 31 ऑगस्टपर्यंत मुदत. आमदार हरीश पिंपळे यांनी शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याचं केलं आहे थेट आव्हान. 2017 आणि 2019च्या पात्र शेतकऱ्यांना 2026च्या कर्जमुक्तीतून वगळल्याची धक्कादायक माहिती आली अखेर समोर. सरकारवरती संताप. अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेला वेग. 56 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात. 17,000 शाखा व्यवस्थापकांनाच दिले जाणार पैसे. 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी अखेर जाहीर. 10 ऑगस्टला सरकार करणार शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी अखेर जाहीर. 29 ऑगस्टपासून पुन्हा मराठा आंदोलन पेटणार. जरांगेंचा सरकारला थेट इशारा. सरकार चर्चेसाठी तयार. देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्र्यांचं आव्हान उपोषण करू नका. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे ताट रिकामेच. टेंडर प्रक्रिया रखडणारे 12,000 शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाची बिकट अवस्था. PM पोषण ॲपवरती धान्यसाठा संपवल्याची शिक्षकांकडून अखेर नोंद. त्यामुळे अतिशय मोठी गफलत. किती मंत्र्यांच्या हॉटेलांवरती छापे टाकले आणि औषध प्रशासनाने उच्च न्यायालयावरती सवाल. आता थेट उच्च न्यायालयातील कॅन्टीनच मुंडेंनी तपासले. कर्जमाफीत हेरकटमुळे संभ्रम. 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणारच. कृषी मंत्र्यांनी केले आश्वस्त. त्यामुळे राज्यातील जवळजवळ 46 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 7/12शी संबंधित फेरफार प्रक्रिया होणार आणखी पारदर्शक. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश तलाट्यांकडे ऑनलाईन पोहोचणार. विद्यार्थ्यांवरील कारवाई थांबवा अन्यथा विद्यार्थी सरकार बदलतील. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांचा सरकारला इशारा. आम्हाला त्याची कायम काळजी वाटत होती. अनिता दिपके यांची माहिती. शेतकरी कर्जमाफीची पुढील यादी 10 ऑगस्टला होणार जाहीर. पहिल्या यादीमध्ये 17 लाख तर आगामी यादीमध्ये 10 लाख शेतकऱ्यांची नावं येण्याची शक्यता. शेवटची यादी सप्टेंबरमध्ये काढली जाणार. सरकारकडून नवीन नियमावली जाहीर. खासदार वाढवण्यापेक्षा रोजगाराच्या संधी वाढवा. उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवरती जोरदार हल्लाबोल. सरकारच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर.